क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9 फरवरीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. आपण ही सिरीज लॉन्च केलेली आहे. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक हा नवीन नियुक्त्या, म्हणजे आपण जी न्यू अपॉइंटमेंट झाली आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच महत्त्वाची अपडेट आणि चालू घडामोडीच्या प्रश्नाची सिरीज तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर उपलब्ध मिळणार. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारले गेलेला प्रश्न तुमच्यासाठी होता विद्यार्थी मित्रांनो, भारतात नूतनीकरणक्षम ऊर्जेमध्ये म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सर्वात मोठा योगदान देणारा राज्य कोणते बनलेले आहेत? तर तो राज्य होता गुजरात राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर होता. त्यानंतर पुढला प्रश्न, 19 वर्षाखालील अंडर-19 क्रिकेट विश्वविजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेले आहे? तर तो देश आहे आपला भारत देश. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये इतिहासात 175 धावाची सर्वोच्च व्यक्तिगत खेळी करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो खेळाडू आहे वैभव सूर्यवंशी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, 6व्यांदा विश्वविजेतेपद मिळवणारा भारतीय अंडर-19 संघाचे नेतृत्व कर्णधार कोणी केले? म्हणजे भारतीय क्रिकेट संघ याचा कॅप्टन कोण होता? तर याचा कॅप्टन आयुष म्हात्रे होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारताने 6व्यांदा अंडर-19 विश्वकप जिंकलेले आहे आणि 6 फरवरी 2026 रोजी झिम्बाब्वेमध्ये हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केलेला आहे. तर उपविजेता कोण आहे? तर उपविजेता इंग्लंड संघ आहे. भारताने कितव्यांदा विश्वचषक जिंकलेला अंडर-19? तर 6व्यांदा हा विश्वचषक जिंकलेला आहे. हे पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि भारतचा कर्णधार कोण होता? तर कॅप्टन आयुष म्हात्रे हा मुंबईचा प्लेयर होता. आणि उपविजेता संघ कोणता आहे? तर इंग्लंड. आणि इंग्लंडचा कर्णधार कोण होता? लुक बेनकेनस्टाईन हा इंग्लंड संघाचा कर्णधार होता. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वाच्या माहिती पाहूया विश्वचषकबद्दल. तर वैभव सूर्यवंशी ह्या खेळाडूनं अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूत 175 धावाची खेळी केली. हा अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये आतापर्यंत सर्वोच्च व्यक्तिगत स्कोर आहे. हे पण माहिती खूप महत्त्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. भारत या स्पर्धेत इतिहासात 6व्या वेळा विजेतेपद मिळवणारा एकमेव संघ ठरलेला आहे. कोणकोणत्या वर्षी? 2000, 2008, 2012, 2018, 2022 आणि 2026. तर 6 वेळा विजेतेपद भारताने पटकावलेले आहेत. भारतीय संघानं 2016 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा विश्वचषकच्या अंतिम फेरीत गाठलेला विक्रम केलेला आहे. म्हणजे 2016 पासून सलग 6 वेळा विश्वचषकच्या अंतिम सामन्यात भारत पोहोचलेला आहे. वैभव सूर्यवंशीला हा अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूत 175 धावाची खेळल्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळाला आहे? तर वैभव सूर्यवंशीला. आणि मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार सुद्धा वैभव सूर्यवंशी यालाच मिळालेला आहे. तर मॅन ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे मॅन ऑफ द सिरीज एकाच खेळाडूला मिळाला आहे. तो भारतचा खेळाडू आहे वैभव सूर्यवंशी. तर ही महत्त्वाची माहिती आणि पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रधानमंत्री सेतू योजनेसाठी जागतिक बँकेने वर्ल्ड बँकने किती रुपयाचे कर्ज मंजूर केलेले आहे? तर $830 मिलियन एवढे कर्ज मंजूर केलेले आहे. ते भारतीय करन्सीमध्ये किती होतं? 6800 कोटी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारतातील प्रधानमंत्री सेतू साठी वर्ल्ड बँकने $8,300 मिलियन सुमारे 6,800 कोटीचे कर्ज मंजूर
केलेले आहे दिनांक 2 फरवरी 2026 या रोजी. परतफेड 11.5 मॅच्युरिटी, त्यात 4 वर्षे ग्रेस पिरियड मध्ये आपल्याला परतफेड करायचं आहे कर्ज. लक्ष्य 5 वर्षात 1000 ITIs अपग्रेड करणं, 2P लाख युवक प्रशिक्षण करणे, दरवर्षी 10 लाख प्लस. तर हा लक्ष्य आहे विद्यार्थी मित्रांनो. NSTIच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स बनवणे ट्रेनिंगसाठी. तर हा पण लक्ष्य आहे विद्यार्थी मित्रांनो. PM सेतू म्हणजे काय? प्रधानमंत्री स्किल आणि एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेड ITIs. तर हा PM सेतूचा फुल फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पण तुम्ही लक्षातच ठेवा. तर हे एक्झाम पॉईंटमधनं खूप महत्त्वाचा इन्फॉर्मेशन आहे, डाटा आहे, तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा स्पेन हा युरोपमधला कितवा देश ठरलेला आहे? तर हा युरोपमधला पहिला देश ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. स्पेन देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. युरोपमधला हा स्पेन हा पहिला देश ठरलेला आहे. नाव काय आहे? सोशल मीडिया बॅन फॉर मायनर अंडर 16 स्पेन. तर याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. घोषणा 3 फरवरी 2026 पंतप्रधान पेट्रियो सोचेस यांनी केलेली आहे. घोषणा दुबई येथील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 ऑस्ट्रेलिया कुठे घोषणा केलेली होती? तर दुबईमधल्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 मध्ये. आणि ऑस्ट्रेलिया या देशानं 16 वर्षाखालील बंदी डिसेंबर 2025 मध्ये मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घाललेली होती डिसेंबर 2025 ऑस्ट्रेलिया या देशाने. आता विद्यार्थी मित्रांनो, फ्रान्स यांनी 15 वर्षाखालील मुलांवर सोशल मीडिया बंदी घालण्याचा विधेयक प्रक्रियेत आहे. तर फ्रान्स हा 15 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घालणारा देश ठरू शकतो. हा विधेयक प्रक्रियामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय ने विकसित केलेल्या NERACE पोर्टलचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर या पोर्टलचे उद्घाटन ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. NERACE पोर्टल म्हणजे काय? उद्घाटन कोणी केले? ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलेले आहे. पोर्टल NERACE ई मार्केट प्लेस, क्षेत्र ईशान्य भारतात, नॉर्थ ईस्ट इंडिया मध्ये शेतकरी आणि कृषी उत्पादक हे लाभार्थी राहतील. या पोर्टलचे मुख्य हेतू शेतकरी आणि खरेदीदारांना यांना थेट जोडणं याचा मुख्य उद्देश आहे या पोर्टलचा. परिणाम मध्यस्थी मिडलमॅन साखळी मोडत काढणं या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. फायदा शेतकऱ्यांना उत्पादनात योग्य भाव मिळवून देणं या पोर्टलद्वारा फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही महत्त्वाची माहिती NERACE पोर्टलबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, समृद्ध कार्यक्रम हा कोणत्या मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम आहे? तर हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. समृद्ध कार्यक्रम मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. लक्ष्य सॉफ्टवेअर आणि स्टार्टअप्सना बळकट करणे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. निधी स्टार्टअपना 40 लाखापर्यंत आर्थिक मदत करणं. उद्दिष्ट पुढल्या 3 वर्षात 300 स्टार्टअपना एक्सेलरेट करणं याचं उद्दिष्ट आहे. सहकार्य गुंतवणूकदार आणि जागतिक बाजारपेठेत थेट संपर्क याद्वारे होणार आहे. अंमलबजावणी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय याद्वारे अंमलबजावणी होणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती समृद्धी या कार्यक्रमाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, हरियाणातील गुरुग्राम येथे आयोजित 24वा वसंत उत्सव 2026 साठी कोणते राज्य थीम राज्य म्हणून निवडले गेलेले आहे? तर राजस्थान हे राज्य थीम राज्य म्हणून निवडले गेलेले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न,
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOCची पहिली इराणी महिला सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ही निवड सोराया अघाई यांची निवड झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया विद्यार्थी मित्रांनो. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOC पहिली इराणी महिला सदस्य म्हणून सोराया अघाई यांची निवड झालेली आहे. सोराया अघाई हे इराणचे प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू आहेत. 4 फरवरी 2026 रोजी त्यांची निवड झालेली आहे. ऑलिम्पिक त्यांनी 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इराणचं प्रतिनिधित्व पण केलेलं आहे. विशेषतः 30 वर्षाच्या सोर्या ह्या सध्या IOC मधले सर्वात तरुण सदस्य ठरलेले आहेत. इतिहास इराणच्या इतिहासामध्ये त्या पहिल्या महिला आणि एकूण तिसऱ्या IOCचे सदस्य ठरलेले आहेत. तर ती खूप महत्त्वाची माहिती आहे याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, जम्मू काश्मीरमधले भारतीय सुरक्षा दलांनी सुरू केलेले संयुक्त दहशतवाद विरोधी मोहीमचं नाव काय आहे? तर या मोहीमचं नाव आहे ऑपरेशन किया. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ऑपरेशन किया उधमपूर जम्मू काश्मीरच्या विशेषतः बसंतगड मध्ये ह्या क्षेत्रामध्ये ऑपरेशन किया राबवलं जात आहे. सहभागी भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF द्वारा हे राबवलं जात आहे. ध्येय लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करणं याचं ध्येय आहे. रिझल्ट फरवरी 2026 मध्ये 2 दहशतवाद्यांना यशस्वी खात्मा करण्यात आला या ऑपरेशन कियाद्वारे. तर विद्यार्थी मित्रांनो हा ऑपरेशन कियाची माहिती आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक घेतो. तर तिथला आपला महत्त्वाचा टॉपिक आहे नवीन नियुक्त्या. तर जे पण न्यू अपॉइंटमेंट झाली आहे आपण त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. हा एक्झाम पॉईंट अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की तुम्हाला माहीत आहे की जे पण नवीन नियुक्त्या होतात त्याबद्दल प्रश्न एक्झाममध्ये हमखास असतो. तर ही खूप महत्त्वाची अपॉइंटमेंट्स आहेत. तुम्ही ते याबद्दल जे पण डाटा आहे तुम्ही ते लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करून पण ठेवा. कारण की तुम्हाला एक्झामच्या आधी हे जे पण नवीन नियुक्त्या असतील त्याबद्दल तुम्हाला एक रिव्हिजन क्विक स्वरूपात व्हावा म्हणून हे सर्व माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर पहिलं आहे प्रवीण रंजन, महासंचालक CISF. त्यानंतर अनु गर्ग, मुख्य सचिव ओडिशा या राज्याचे. नितीन नवीन, राष्ट्रीय अध्यक्ष भाजपाचे. शत्रुजीत सिंग कपूर, महासंचालक ITBP. उषा जानकी रमण, कार्यकारी संचालक RBI यांचे. हर्ष सिंघवी, उपमुख्यमंत्री गुजरात राज्य. लुकास फिलिप्स, अध्यक्ष इंटरपोलचे अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संदीप प्रधान, पूर्णवेळ सदस्य सेबीचे. राकेश अग्रवाल, महासंचालक नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIAचे. अनंत गोयका, अध्यक्ष FICCIचे. त्यानंतर प्रवीण विशिष्ट, विजिलन्स कमिशनर CVC याचे. त्यानंतर रवींद्र कुमार अग्रवाल, भारतीय अन्न महामंडळ फूड कमिशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष. सुनेत्रा पवार, महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री. न्यायमूर्ती विक्रम नाथ, नॅशनल विधी सेवा प्राधिकरण नालसा चे नवीन कार्यकारी अध्यक्ष. न्यायमूर्ती सूर्यकांत, भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश. संजय गर्ग, भारतीय मानक ब्युरो चे नवीन महासंचालक. विवेक चतुर्वेदी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा मंडळ CBIC चे नवीन अध्यक्ष. त्यानंतर B साईराम, CMD कोल इंडिया याचे CMD. राजीव वर्मा, मुख्य सचिव दिल्ली. शांतारंग स्वामी, अध्यक्ष इंडियन क्रिकेट असोसिएशन. K बालसुब्रमण्यम, अध्यक्ष AERB म्हणजे हे अणुऊर्जा याचे अध्यक्ष आहेत. मनाली मर्कन शिरसार, कुलगुरू नागपूर विद्यापीठ. हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नितीश कुमार, मुख्यमंत्री बिहार राज्य. CP राधाकृष्ण, उपराष्ट्रपती भारत सरकार म्हणजे भारत देशाचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण. प्रवीण कुमार, महासंचालक BSF. निर्मल मिंडा, अध्यक्ष ASSOCHAM चे अध्यक्ष आहेत निर्मल मिंडा. विजेंद्र सिंग, सदस्य एशियन बॉक्सिंग काउन्सिल. रवींद्र कुमार अग्रवाल, CMD फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.
त्यानंतर विश्वजित साय, नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट. संगीता बरुआ पिशारुती, अध्यक्ष प्रेस क्लब ऑफ इंडिया. प्रवीण कुमार श्रीवास्तव, मुख्य सतर्कता आयोग CVC. शेफाली वर्मा, ब्रँड अम्बॅसिडर हरियाणा राज्य महिला आयोग. TCA कल्याणे, नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट CGA. वीरेंद्र वत्स, महासंचालक NCC. एअर मार्शल नागेश कपूर, उपप्रमुख भारतीय वायुसेना. राजकुमार गोयल, मुख्य माहिती आयुक्त CIC. अकई पद्मशाली, सदस्य सर्वोच्च न्यायालय समितीचे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची नियुक्ती आहे. तर तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ ही माहिती नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न असतो, क्वेश्चन ऑफ द डे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर कंटिन्यू ही सिरीज फॉलो करत असतील त्यांना या उत्तर येईलच. पण ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला फॉलो केला नाही आहे त्यांनी कंटिन्यू आपली सिरीज फॉलो करा. तुम्हाला जे पण प्रश्न येणार आहेत एक्झाममध्ये ते प्रश्न आपण कव्हर करतो आपल्या चालू घडामोडी, वीकली करंट अफेअर आणि मंथली सिरीजमध्ये. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतातील औषधी आणि जैव तंत्रज्ञानात जागतिक महासत्ता बनवण्यासाठी 2026च्या अर्थसंकल्पात कोणते अभियान जारी करण्यात आलेले आहे? तर पहिला ऑप्शन आहे तुमच्यासाठी फार्मा सेल्फ रिलायन्स मिशन. ऑप्शन क्रमांक 2 आहे भारत औषध उपक्रम. तिसरा आहे आयुष बायो मिशन आणि चौथा ऑप्शन आहे तुमच्यासाठी बायोफार्मा शक्ती मिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी ही सिरीज घेत आहोत, चालू घडामोडीची सिरीज, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.